पर्यावरण, पत्रकारिता, प्रेम, नातेसंबंध, राजकारण, गुन्हेगारी, पैसा, प्रशासन अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या सला ते सलानाते या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाला। या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आवर्जून उपस्थित होते। विदर्भ आणि खानदेशात लोकपरंपरेत वाघ नाचवण्याची परंपरा प्रसिद्ध आहे। याच पारंपरिक पद्धतीने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पाहुणे आणि कलाकारांचे स्वागत करण्यात आले। लक्षवेधी नाव असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट 7 फरवरीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। विदर्भातील चंद्रपुरातील न्यूज चॅनलचे पत्रकार, पर्यावरण प्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे। त्याविषयी पर्यावरणाचे प्रश्न, गुन्हेगारी, राजकारण असे मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं टीझरवरून दिसून येते। आजवर अनेक चित्रपटातून पर्यावरण, वृत्तवाहिन्या, राजकारण अशा विषयांशी संबंधित गोष्ट दाखवल्या गेल्या, पण मात्र चित्रपटाची गोष्ट ही खूपच वेगळी असल्याचं टीझर पाहून जाणवतं। जंगलातील एकेका वाघाच्या एरियात ठरलेला असतो या वाक्यातूनच सुरुवात होणारा टीझर क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणार आहे। सला ते सलानाते हा चित्रपट आता चित्रपटगृहात पाहण्यासाठी 7 फरवरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। सला ते सलानाते हा चित्रपट, याची कथा ही माझी असून पटकथा आणि संवाद, पटकथा ही श्रीकांत बोजेवार आणि तेजस घाडगे यांनी लिहिलेली आहे। संवाद हे श्रीकांत बोजेवारांचे आहेत। हा चित्रपट एक वेगळा विषय घेऊन बनवलेला आमचा चित्रपट आहे। हा पूर्ण चित्रपट चंद्रपूर आणि ताडोबा परिसरात चित्रित झालेला आहे। या सिनेमामध्ये वऱ्हाडी भाषा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे आणि वऱ्हाडी भाषेतच हा चित्रपट आम्ही केलेला आहे। या चित्रपटाचं नाव असं का आहे याचा उलगडा आपल्याला सिनेमा बघितल्यानंतर होईलच। भूमिका वेगळी आहेच, पण ती सगळ्यांच्या मधली आहे। म्हणजे आत्ताचा तरुण वर्ग आणि तरुण मुलगा कसा असेल की प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं, श्रीमंत व्हायचं असतं, सगळं म्हणजे सक्सेस मिळवायचा असतो। तर हा पण मुलगा तसाच आहे, तेजस जे कॅरेक्टर आहे। पण घाई जी तो तेजस करतो आणि त्या घाईमुळे गोष्टी कशा बिघडत जातात। म्हणजे त्याला सुरुवातीला सगळं मिळतं, त्याचं प्रेम मिळतं, पैसा मिळत जातो, सगळं मिळत जातं, पण या घाईमध्ये काही चुका होतात आणि त्या चुकांमुळे गोष्ट वेगळी होते। आणि तसा हा खूप सुरुवातीच्या काळात खूप कॉन्फिडंट मुलगा आहे आणि जी हिरोईन असते ती थोडीशी स्टॅमर करत असते, पण नंतर फिल्मच्या सेकंड हाफमध्ये ते सगळं असं क्रॉस जातं आणि तेच इंटरेस्टिंग आहे फिल्ममधलं। क्लायमॅक्स तर कमालच आहे आणि ताडोबातला वाघ आहे, सो मजा येईल फिल्म बघायला तुम्हाला सगळ्यांनाच। मसाला पण आहे, सर म्हणतात की मसाला नाही, पण मी खरं सांगतो खरंच मसाला आहे। इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि म्हणजे पॉलिटिक्स आहे। माझं कॅरेक्टर जे आहे तो पत्रकार असतो, सो पत्रकाराचा पण भाग आहे, पॉलिटिक्स आहे, प्रेम आहे, प्रेमाच्या व्याकरणाची गोष्ट आहे। म्हणजे पहिली गोष्ट तर ही अशी युज्युअल स्टॅमरिंग नाही आहे जे आपण एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये बघतो की असं नाही आहे। तर आम्ही याच्यावर खूप काम केलं आहे। रियालिटी काय आहे स्टॅमरिंगची, तर आम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन किंवा स्पीच थेरपिस्टकडे जाऊन त्यांच्याकडून ही ट्रेनिंग घेतली की काय असतं, कुठे अडचणी येतात, कुठे का अडखळतं किंवा कुठे जीभ वळते आणि कुठे कसे चेहरे। तर नुसतं तेवढंच नाही, तर माझी एक छोटी मैत्रीण पण झाली होती जी स्वतः स्टॅमरिंग करते आणि तिच्याकडून मी शिकले, ती माझी गुरु झाली। तर ह्यात मला असं वाटतं की इट्स मोर अबाउट द रियालिटी, व्हॉट ॲक्च्युली इज हॅपनिंग। आणि नक्कीच तिच्याकडून शिकताना म्हणजे वी मेड शुअर की ती पण कम्फर्टेबल असावी आणि तिने पण खूप छान कोऑपरेट केलं। सारा खान म्हणून तिचं नाव आहे, पण असं आहे। सो स्टॅमरिंग आणि मग तुम्ही बघायला येणार ना फिल्म? इथे चंद्रपूरमध्ये ताडोबामध्ये शूट। ओके, खरं तर या सिनेमात प्रमुख भूमिका सायंकित आणि रिचाची आणि ह्या दोघांनी खूप उत्तम काम केलेलं आहे। वेगळा विषय आहेच आणि वेगळा विषय म्हणजे एक
लव्ह स्टोरी पण आहे, त्याला खूप वेगवेगळे अँगल आहेत त्याच्यात, मग राजकारण पण आहे आणि इंटरेस्टिंग आहे. ती वऱ्हाडी भाषेची एक गंमत आहे आणि प्रयत्न केला आहे खूप प्रामाणिकपणे मांडण्याचा आणि नक्की आवडेल. माझी यात भूमिका आहे, मी जयश्री बोराडे नावाची एक पोलीस अधिकारी आहे. तर मला वाटतं पहिल्यांदा मी करते काम, तर मलाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. संतोष आणि आम्ही बरेच वर्षापासूनचे मित्रमैत्रिणी, आणि त्याने पहिल्यांदा माझं झुलवा बघून मला सांगितलं होतं की छाया तुला आहे ना असा इन्स्पेक्टरचा वगैरे रोल मिळायला पाहिजे, आणि खूप वर्षानंतर तो योग आला आहे. मला माझ्या भूमिकेवर खूप वेगळं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कथा चंद्रपूर या सगळ्या चंद्रपूर तालुका या परिसरात घडते, त्यामुळे यातल्या पात्रांची भाषा जी आहे ती वऱ्हाडी आहे. आणि आत्ताच आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. ही अभिजात दर्जा मिळवून देण्यामध्ये मराठीच्या सर्व बोलींचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे एक प्रकारे विदर्भातली आपली जी वऱ्हाडी बोली आहे त्या वऱ्हाडी भाषेचा हा सन्मान आहे. आणि यातली कॅरेक्टर्स जी आहे व्यक्तिरेखा त्या सगळ्या मुंबईचं कॅरेक्टर मुंबईची भाषा बोलते आणि बाकी इथली कॅरेक्टर जी आहे चंद्रपूर तालुका. स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत चला ते सलानाते या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे. श्रीकांत बोजेकर, तेजस घाडवे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन, विनायक जाधव यांचं छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अनेक मराठी हिंदी टीव्ही मालिका देखील गाजल्या आहेत. मनोरंजन पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची एक अनोखी कला आहे. चला ते सलानाते हा चित्रपट विविध महोत्सवांमध्ये दाखवला गेला होता. अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, सायंकित कामत, पद्मनाभ बेंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश महशिलकर, रमेश चांदणे, सिद्धिरूपा करमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.